नमस्कार. आपल्यासोबत आहेत गेल्या काही महिन्यांपासून जो मतदारसंघ जास्त चर्चेत आहे राज्यामध्ये, त्या कागल मतदारसंघाचे भाजपमध्ये आत्तापर्यंत असलेले नेते समरजित सिंग घाटगे, ज्यांनी आत्ता या महिन्याने सांगितले तसं नुकतीच तुतारी हाती घेतलेली आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. घाटगे साहेब, आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार. आणि कागल मतदारसंघाबद्दल गेले काही महिने नाही काही वर्षांपासून उत्सुकताही आहेच आहे. तर हा कागल मतदारसंघ नेमकं कसा आहे? आपल्या परवानगीने मी थोडीशी आपली दुरुस्ती करतो. कागल विधानसभा मतदारसंघ कागल गडिंग्लज उत्तूर विधानसभा. हा कागल गडिंग्लज उत्तूर विधानसभा जो आहे हा प्रचंड पुरोगामी विचाराचा मतदारसंघ आहे. राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांचा जन्म झालेला विधानसभा आहे आणि त्याच्यामुळं आत्ता जो प्रतिसाद मिळतोय आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीमध्ये आल्यापासून एक चांगलं मोमेंटम समरजित घाटगेच्या मागे नाही, ह्या परिवर्तनाच्या मागे एक मोमेंटम सुरू झालेला आहे आणि मला खात्री आहे की येत्या काळामध्ये आमची जनताच ह्या परिवर्तनाला साथ देईल. 2019चा विषय नेहमी येतो ज्यावेळेस कागलचा आपण बोलतो त्यावेळेस. तर त्यावेळेस तुम्हाला अचानक अपक्ष लढावं लागलं. तुम्ही 88,000पेक्षा जास्त मतं घेतलीत. शिवसेना तिथं स्ट्रॉंग होती. गेले काही वर्ष आपण पाहिलं 55,000 मतं त्यांनी घेतली संजय घाटगेंनी. मुश्रीफ आरामात निघून गेले 1,16,000च्या जवळपास मतं घेऊन. तर ते मतविभाजन झालं नसतं तर काही वेगळा निकाल लागला असता किंवा आणखी कुठले मुद्दे त्याच्यात होते असं तुम्हाला वाटतं? 101% दोन्ही मतांच्या जर आपण टोटल केली ती 1,40,000 पर्यंत जाते. आणि काही मतं अशी होती की 3 वे फाईट झाल्यामुळं थोडंसं कन्फ्युजनमध्ये एखाद्या वेळेस ते मुश्रीफ साहेबांना पडली असतील आणि त्याच्यामुळं जर त्यांना हे करावं लागलं 3 वे फाईट, ह्याच्यामध्येच कळतं की इलेक्शन काय रेंजवर आहे आणि त्याच्यामुळं ऐनवेळी ते झाल्यामुळं एक प्रचंड गोंधळ उडला. मला वेळ कमी मिळाला. माझं चिन्ह मला 7 ऑक्टोबरला मिळालं आणि ते सगळ्यांच्या घरात पोचूपर्यंत 10 ऑक्टोबर झाले होते. सो त्याचा फटका मला बसला. बरं, त्यावेळेस पण म्हणजे तुम्ही लढायची की नाही या विचारांमध्ये होतात. तुमच्या मातोश्रींनी बहुतेक तुम्हाला, तुम्ही ते भाषणांमध्ये पण बऱ्याचदा तो किस्सा सांगितलात, तर त्यांनी मग बहुतेक तुम्हाला काय आदेश दिला म्हणूया? लढायचं आहे पण थोडंसं तेव्हा एक थोडंसं आमच्यामध्ये काही लोक म्हटली कशाला काय काय पुढे विधान परिषद मिळते का बघा जावं. मी फर्म होतो, मला लढायचं आहे. पण एक काय म्हणतो की जसं जिजाऊंनी जसं स्वराज्याचं स्वप्न बघितलं तसं आईसाहेबांनी मला म्हटल्या की एकच वाक्य मला आईसाहेबांनी सांगितलं, 2019 लढली तरच 2024 तुम्ही जिंकणार. तुम्ही लढा, लोकांचा विश्वास मिळवा. 19 विजयचा इलेक्शन नाही आहे, 19 लोकांचा विश्वास मिळवायची इलेक्शन. ते आईसाहेबांनी ठामपणे त्या एका वाक्यावर मी पूर्णपणे त्या इलेक्शनमध्ये उतरलो. आणि त्याला शेवटचा तुम्हाला गो अहेड कुणी दिला, म्हणजे अपक्ष लढा वगैरे असं? भाजपकडनं पण तुम्ही लढू शकला असतात किंवा शिवसेनेकडनं पण तुम्हाला काही विचारणा वगैरे त्यावेळेस झाली होती? 19 मध्ये वेगळा विषय होता. थोडंसं ते युतीमध्ये जे झालं त्यामुळं तो कन्फ्युजन झाला आणि त्याच्यामुळं त्या काळामध्ये मला पर्यायच नव्हता. कारण मी जर थांबलो असतो तर आता 2024चं हे परिवर्तन शक्य नव्हतं. ओके. आणि पुन्हा म्हणजे 2019 मी याच्यासाठी म्हणतोय की तुम्ही अपक्ष म्हणून सुरुवात करावी लागली तुम्हाला. राजे विक्रमसिंगांना पण अपक्ष म्हणूनच पहिल्यांदा ते लढले मला वाटतं. तुमच्या जन्माच्या आधीचं ते काळ होता मला वाटतं. 78ला ते अपक्ष म्हणून निवडून आले, नंतर पुन्हा काँग्रेसमधनं बहुतेक आले 80ला. तर तुमचा प्रवास आहे त्याच मार्गाने जातोय असं तुम्हाला वाटतं का? स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे साहेब, मी आभार व्यक्त करतो की आपण ते ही वॉज अ ग्रेट विजनरी. त्यांनी एक कागल विधानसभेसाठी, तेव्हा कागल विधानसभा होता, एक विजन, राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांचे नातू म्हणून एक चांगली विजन होती. 78-80 नंतर 85मध्ये त्यांचा 231 मतांचा पराजय झाला. ते पण माननीय मुश्रीफ साहेब तिथंच गेल्यामुळे त्यांचा पराजय करून घेतला. त्यांचे जे एक अपूर्ण स्वप्न होती मतदारसंघाच्या बाबतीत आणि तसाच प्रवास माझा करून माझ्यासाठी ही सगळे स्वप्न साकार करणं ही टॉप प्रायोरिटी आहे. आणि कागलचा आपण ज्यावेळेस विचार करतो तेव्हा पुन्हा
सुरुवातीचा जो काळ होता तो घाटगे विरुद्ध मंडलिक अशी लढाई आपल्याला पाहायला मिळायची. जवळपास 4 टर्म ते चाललं. त्यानंतर पुन्हा घाटगे विरुद्ध म्हणजे संजय घाटगे असतील, घाटगे विरुद्ध मुश्रीफ 5 टर्म चाललं. 5 टर्म तिथं मुश्रीफ साहेब आहेत. तुमच्या रूपानं पहिल्यांदा तिथं भाजपनं पाय मजबूत केले होते, मुळं पसरली होती असं आपण म्हणूयात. तुम्ही मेहनत घेतली हे जवळपास सगळ्या कागलकरांना माहिती आहे. नेमकं काय बिनसलं? फक्त अजितदादांचं इकडे येणं एवढंच याला एक कारण आहे का? मी जेव्हा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला तेव्हा माझा हेतू हेच होतं की शाहू महाराजांची ही जन्मभूमी कागल, स्वर्गीय राजासाहेबांचं आणि स्वर्गीय मंडलिक साहेबांचं, स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर साहेबांचं, ह्या सगळ्यांचं जे एक ह्या विधानसभे गडिंग्लज उत्तरसाठी जे विजन होतं याचं मला इम्प्लिमेंटेशन करायचं होतं. कारण मला असं वाटतं या संघर्षामध्ये, आडवाआडवीच्या राजकारणामध्ये कागलना फार नुकसान झालं आहे. मला आता वाटतं ही वेळ आलेली आहे की आता विजन आणि विकासाच्या मुद्द्यावर कागलनी पुढे जायला पाहिजे. आणि भाजपमध्ये आल्यानंतर दुर्दैवाने युतीच्या इश्यूमुळं ते अपक्षाचं मला उभारावं लागलं. पराजय माझा नाही झाला, कागलच्या भविष्याचा झाला. 2023मध्ये 2 जुलैला जेव्हा अजितदादांनी महायुतीमध्ये प्रवेश केला तेव्हापासून मी भाजपच्या नेतृत्वानं सांगत होतो की आता काय हे बघा परत तेच सिच्युएशन होणार आहे. तर त्याच्यामुळं मला माझ्या ह्या विधानसभेच्या विकासासाठी काही निर्णय घ्यावे लागणार. आणि माझी काय राष्ट्रवादीवर चर्चा तेव्हा काही नव्हती. ही चर्चा मी जुलै एंडला सुरू केली. बट परत मी अपक्ष उभारणं आणि परत पराजय झाला तो नुकसान कोणाचं आहे? या गडिंग्लज उत्तूर विधानसभा, कागल गडिंग्लज उत्तूर विधानसभेसाठी आहे. त्याच्यामुळे मला हा निर्णय घ्यावा लागला. थोडं पास्टबद्दल आपल्याला बोलतच राहावं लागणार आहे. जी बोला ना. कारण आता तुम्ही तुमचे राजकीय गुरु म्हणून देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांतदादा पाटलांचं तुम्ही नाव घ्यायचं. त्यांनी आशीर्वाद दिला किंवा त्यांनी आदेश दिला तरच भाजप सोडणार असे तुमचे भाषणं आहेत. आता पण तुम्ही मग शरद पवार राष्ट्रवादीकडे आलात. येस. काय होती त्यांची प्रतिक्रिया फडणवीस आणि चंद्रकांतदादा पाटलांची? मी अभिमानाने सांगतो की मी माझ्या सगळ्या राजकीय गुरु ह्यांना भेटून त्यांना सांगून माझी पुढची परिस्थिती सांगून मी हा निर्णय घेतला. माननीय देवेंद्रजी माझ्या थोरल्या भावासारखे आहेत. ऑब्वियसली त्यांनी म्हटलं की थांबवायचा प्रयत्न केला. मी सगळ्यांना एवढंच बोललो, म्हणजे देवेंद्रजी असतील, चंद्रकांतदादा असतील, गडकरीजी असतील, अशा सगळ्या लोकांना मी भेटलो की तुम्ही राजकीय नेता म्हणून तुम्ही हे बोलणं बरोबर आहे, पण खरंच माझ्या थोरल्या भावासारखं का माझ्या वडिलांसारखं तुम्ही असंच मला उपदेश देणार का जे आता राजकीय नेता म्हणून देत आहे? हे म्हटल्यानंतर ते मला काय बोलू नाही शकले. आणि त्याच्यामुळं मी सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन राजकीय नेता म्हणून ते मला आशीर्वाद देऊ शकत नाहीत, पण एक घरच्या कुटुंबाच्या माणसासारखं त्यांचा आशीर्वाद नेहमी माझ्यावर राहील बियॉन्ड पॉलिटिक्स. आणि ते घेऊनच मी राष्ट्रवादीमध्ये आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला. अशी काय मजबुरी होती असं तुम्हाला वाटतं भाजप नेतृत्वाची की ज्यांना हे क्लिअर कट दिसत नव्हतं? कारण जर का राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार गट जर का भाजपसोबत आला नसता, महायुतीमध्ये आला नसता, तर असं बोललं जायचं की जी एक जागा शुअर शॉट आहे महायुतीची किंवा भाजपची ती कागलची आहे, तुमचं काम वगैरे बघता. तर मग तुम्हाला काय वाटतं, त्यांनी काही तुम्हाला चर्चा झाली तुमची त्याच्यावर किंवा तुमचं काही आकलन आहे त्याच्याबद्दल? माझ्यासाठी आता राजकीय पॉईंट ऑफ व्ह्यू तो चॅप्टर संपला आहे. आता आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली कागल गडिंग्लज उत्तूरच्या परिवर्तनासाठी माझं काम चालू आहे. 5 टर्म मुश्रीफ तिथं आमदार होते. 99ला म्हणजे राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून शरदचंद्र पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच ते कागलमध्ये काम केलं असेल, काही विकास केला असेल, तो तुम्हाला जास्त जवळून माहिती आहे. तो काही झाला आहे का तिथं विकास? काही बदल घडला गेल्या काय 5-25 वर्षामध्ये? विकास माझं मत आहे, हे बघा आता आपण जर ओव्हरऑल कॅम्पेन बघितला तर ते विकासाचं किती बोलतायत आणि वैयक्तिक टीका टिप्पणीमध्ये किती बोलतायत ह्याचा जर आपण भाषणामध्ये प्रपोर्शन्स बघितले तर त्यांचं ऑलमोस्ट 42% भाषण वैयक्तिक टीका टिप्पणीमध्ये जायला लागले आणि अजून इलेक्शन डिक्लेअर व्हायचे. तर माझं मत आहे की आपण जर विकास केला असेल तर
एवढं टीका टिप्पणी करायची आवश्यकता काय? म्हणजे तुम्हाला त्यांनी काही शब्द वापरले भाषणामध्ये, त्याच्यानंतर त्यांनी वैयक्तिक तुमच्यावर किंवा नवोदिता जी आहेत तुमच्या धर्मपत्नी त्यांच्यावर काही आरोप केले, त्याच्याकडे तुमचा रोख आहे? माझ्या पत्नींबद्दल जे काही ते बोलले आणि आईसाहेबांवर बोलले, मी अजून सांगतो पुढच्या 1 महिन्यामध्ये माझ्या कुटुंबाच्या प्रत्येक सदस्यावर ते बोलणार आहेत. माझ्यावर वैयक्तिक चालू आहे बोलणार आहेत. मी त्याला पर्सनल घेत नाही. एक समजून घ्या की ते जेव्हा माझ्या पत्नीवर बोलतात, एक आहे की महिलाच्या मान सन्मानाबद्दल त्यांच्या मनामध्ये काय विचार आहेत ही भावना क्लिअर येते. मला असं वाटतं की आपण राजकारणामध्ये एकावर टीका टिप्पणी वैचारिक केली पाहिजे, पण आपण जेव्हा एका महिलाला संबोधित करतो तर ते करताना आपण थोडंसं एक प्रोटोकॉल पाळला पाहिजे. माझ्या पत्नी म्हणून नाही, कुठल्याच महिलांबद्दल. आणि पण माझ्या पत्नी ग्वालियरच्या आहेत, मध्य प्रदेशमधून आहेत, त्याच्यामुळं अशा गोष्टींना सामना देण्यासाठी त्या सक्षम आहेत. तर त्याच्यामुळं आम्हाला काही फरक पडत नाही त्या गोष्टीचा. आणि कसं आहे, ह्या लोकांना आमच्यावर टीका करून येणाऱ्या कागलच्या परिवर्तनाला रोखण्यासाठी हे चालू आहे. आम्ही या गोष्टींना महत्त्व देत नाही. बरं, नवोदिताजींनी पण त्याचं उत्तर दिलेलं आम्ही ऐकलं, पर्टिक्युलर ते 20 लाखाचं ऑनलाईन काय जे झालं असेल ते. तर काय नेमका तो काय प्रकार होता, म्हणजे तुम्ही काय कशी ती बाजू मांडता? आय एम व्हेरी थँकफुल आपण हा प्रश्न घेतला. हे बघा, कोणीतरी फोन करून त्यांना सांगितलं आणि त्या ह्याच्यामध्ये त्यांनी ते 20 लाख रुपये ट्रान्सफर केले. एक समजून घ्या, जर माझ्या पत्नींना लपायचं असतं तर त्यांनी कधी पोलीस केस केली नसते. नवोतानी म्हटलं की माझ्याकडून चूक झाली आहे, त्यांनी असं करून त्याच्यामुळं मी पोलीस केस करणार. ओके. मी म्हटलं पोलीस केस केल्यानंतर हे मीडियामध्ये येणार आणि विरोधक तुम्हाला टार्गेट करणार. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ माय वाईफ की शी सेड टार्गेट करू देत, माझा हेतू काय, आपल्याला अशा असंख्य लोकांना अशा फ्रॉडपासून वाचवलं पाहिजे. राजकारणामध्ये प्रत्येक व्यक्ती चूक करतो, पण ते चूक मान्य करण्याचा धाडस पाहिजे. आणि त्यांनी हे स्टेटमेंट केल्यामुळे इतकी लोक वाचली. त्यानंतर एक काहीतरी मुश्रीफ साहेबांच्या नावाने पण कोणीतरी 20 लाख रुपये घेतले, बरोबर, त्याच्यावर मी काही स्टेटमेंट नाही केलं. परवाच काहीतरी 15 दिवसापूर्वी एक कोल्हापूरची उद्योगपती आहे, त्यांना NIAच्या नावाने 80 लाख रुपये घेतले. तर माझ्या विरोधकांना विनंती आहे, जसं त्यांनी आंदोलन माझ्या पत्नीला पैसे रिकवर करण्यासाठी केलं तसं ह्या लोकांसाठी पण त्यांनी करावं. आणि त्यांनी जे काय आरोप केले मी तर स्वागत केलं. त्यांच्या पाठपुराव्यावर मला माझे 20 लाख मिळत असेल तर नुकसान काय? आरोपांवरच आपण बोलतोय म्हणून गेले काही महिने आपण खूप तिथं टर्मॉइलचे बघितले कागलमध्ये. ईडी तिथं आली, ईडीच्या धाडी तिथं झाल्या. ज्यावेळेस मुश्रीफ साहेब किंवा राष्ट्रवादी भाजपसोबत नव्हती तो काळही आपण पाहिला. आता तुम्हाला काय वाटतं, मी तुम्हाला पुन्हा भाजपचा आणि तुमचा संबंध परवापर्यंत होता म्हणून विचारतो. आपण मला बिनधास्त सगळे प्रश्न विचारा. तर मग भाजपचा जो तिथला मतदार आता तयार झाला असेल, नवीन मतदार असेल, तर त्याला सांगताना तिथं किती कन्फ्युजन आहे किंवा त्याच्यातच तुमचा फायदा आहे असं तुम्हाला वाटतं का? की कालपर्यंत ईडीचे आरोप होते समोरच्या माणसांवर, तुमच्या विरोधकांवर, आता त्यांना कसं मतं द्या किंवा आता कसं तुम्ही महायुतीत मतदान करा? एक समजून घ्या की ईडीचे जे काय आरोप झाले, हे केस जी आहे ह्याच्यामध्ये त्यांनी जे सभासदांच्या नावाने शेअर्सची रक्कम गोळा केली ते त्यांच्या कुठल्याच रेकॉर्डवर नाही आहेत. मी आजही त्यांना आरोपी म्हणतो आणि त्याच्यावर केसेस कोर्टात झाले. मी काय म्हणतोय, आता मला सांगा, अनिल देशमुख साहेबांवर ईडीची कारवाई झाली नाही का? झाली. ते तुरुंगात पण जाऊन आले. कोर्टाने त्यांच्यावर जो न्याय प्रतिष्ठाचा विषय केला, अनिल देशमुख साहेबांनी काय पवार साहेबांना सोडलं का? आपल्याकडे फक्त वेळ कमी आहे म्हणून सॉरी, पण तुम्ही भाजप खुर्दमधून तुम्हाला जायचं नव्हतं, बुद्रुकमुळे तुम्हाला सोडायचं नव्हतं भाजप. आता तुम्ही काय राष्ट्रवादी खुर्दमध्ये आलात, हा प्रवास काही सोपा नव्हता तुमच्यासाठी. तर तुम्हाला काय वाटतं की आता राष्ट्रवादी खुर्दच्या मागे कागलची जनता उभा राहील? आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या पाठीमागे कागलची जनता राहील, कारण आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांमुळेच आत्तापर्यंत मुश्रीफ साहेबांचा विजय झाला. आणि त्या कागलच्या जनतेसाठी तुमचं एक फक्त किती कमी शब्दात तुम्हाला सांगता येईल एक व्हिजन, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा? सगळ्यात महत्त्वाचं मी एकच मुद्द्यावर बोलतो, एज्युकेशन, शिक्षणाबद्दल. आपल्या कागल गडिंग्लज उत्तर विधानसभामध्ये जेवढ्या शाळा आहेत त्यांना येत्या काळामध्ये डिजिटलाइज करायचं माझं स्वप्न आहे.
आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे काय क्लासरूम्स आहेत त्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट व्हायला पाहिजे आणि ते करून परत बांधकामसाठी निधी आणलं पाहिजे. तिसरा विषय, आपल्याकडे तिथं RO वॉटर फिल्टर्स नाही आहेत. हे मोठ्या प्रमाणामध्ये RO वॉटर फिल्टर्स आणणं, टॉयलेट्स बांधणं आणि हायर एज्युकेशनसाठी कौशल्य विकास केंद्र डेव्हलप करणं. JEE, NET आणि CAT परीक्षाच्या एंट्रन्ससाठी गडिंग्लज उत्तूरमध्ये असं कागलला आम्ही सेंटर सुरू केले. हे करून शिक्षणाला प्राधान्य देणं ॲज अ चार्टर्ड अकाउंटंट इज माय टॉप प्रायोरिटी. आणि जाता जाता संजय घाटगे जे कायम मुश्रीफांच्या विरोधात लढत आलेले आहेत, तिथं शिवसेनेचा 50-55 हजाराचा वोट बेस आहे, त्यांनी आता मुश्रीफांना पाठिंबा दिला आहे, त्याला तुम्ही कसं सामोरं जाणार? मी त्यांच्यावर काहीच मला बोलायचं नाही. मी फक्त क्लोजिंग एवढंच करतो, ही इलेक्शन आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आदरणीय मुश्रीफ साहेब वर्सेस समरजित घाटगे नाही आहे. ही इलेक्शन आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या विरुद्ध हसन मुश्रीफ साहेब आहे. म्हणजे निष्ठा विरुद्ध निष्ठाचे सौदागर. आपण कागलच्या लढतीबद्दल, त्याच्या इतिहासाबद्दल बोलत होतो, तर सगळ्यात महत्त्वाचं तिथं पुरोगामी विचार आहेत. आपण पाहिलं राजेश्री शाहूंचं ती जन्मभूमी आहे. अशा ठिकाणी जो पुरोगामीचा वारसा वगैरे आपण म्हणतो, तिथं अचानकच या इलेक्शनपासून असं का स्वरूप आलं की त्याला धार्मिक कडं वळवलं गेलं, अल्पसंख्याक विरुद्ध किंवा अल्पसंख्याक असल्यामुळे आपल्याला त्रास दिला जातो असं मुश्रीफ साहेब म्हणतायत. तशी परिस्थिती होते? मला एक समजून घेतलं पाहिजे की जो काय त्यांनी वक्तव्य केलं, कधी केलं, आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी गैबीत चौकामध्ये सभा घेतल्यानंतर इमिजिएट नेक्स्ट डे केलं. ठीक आहे, मला वाटतं स्ट्रॅटेजी म्हणून एक आपण समजून घेतलं पाहिजे की आदरणीय मुश्रीफ साहेबांनी अल्पसंख्येचा उल्लेख शेवटी कधी केला होता. ईडीची धाड पडल्यानंतर त्यांनी अल्पसंख्येचा एक समजून घ्या. आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना आपण जातीवादचे आरोप करतोय. 8 वर्ष मी भारतीय जनता पार्टीमध्ये होतो, कधीही कोणी त्यांना जातीवादचा आरोप केला नाही. कधी विचार केलाय की हे म्हटल्यानंतर पवार साहेबांनी ज्यांनी तुम्हाला एवढं मोठं केलं त्यांना तुम्ही असे आरोप केल्यानंतर किती चुकीचं आहे? कागल पुरोगामी आहे आणि पुरोगामीच आहे. जेव्हा तुम्हाला समजून घ्या, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजितदादानंतर सगळ्यात जास्त सत्ता आणि मंत्रिपद मिळालेला एकमेव व्यक्ती म्हणजे आदरणीय मुश्रीफ साहेब, ते पण पवार साहेबांमुळेच. ऑन रेकॉर्ड मी सांगतो. हे सगळं झाल्यानंतर असे वक्तव्य करणं हे चुकतंय. मी त्यांना आजही म्हणतो की तुम्ही पवार साहेबांची माफी मागा. काल कुठं बोलले की मी गुरुदक्षिणा दिली पवार साहेबांना, तर पवार साहेबांना जातीवाद म्हणायची गुरुदक्षिणा योग्य आहे का? आणि जसं हे अल्पसंख्याक हा शब्द आला, तसंच आणखी पण काही शब्द वापरले गेले, त्या आपण ऐकले सगळे कागलच्या त्या सुप्रियाताईंच्या प्रचारामध्ये. असं वक्तव्य होतं की सुप्रियाताईंनी फलाना प्रवृत्तीच्या कार्यक्रमात जायला नको. माझं आपल्याला विनंती आहे की हे काय बोलले त्याच्यापेक्षा का बोलले याच्यामध्ये खोलात जायला पाहिजे. आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी त्यांना आपल्या मुलासकं स्थान ठेवलं होतं. म्हणजे जेवढं अजितदादांना सत्ता मिळाली त्यानंतर मुश्रीफ साहेबांनाच मिळाली आहे. सुप्रियाताईंनी त्यांना थोरल्या भावासकं महत्त्व दिला. मी बघितलंय त्यांनी राखी बांधली त्यांना. म्हणजे एखाद्या दादांना राखी उशिरा बांधली असेल पण मुश्रीफ साहेबांना राखी पहिली बांधली. राष्ट्रवादीचे प्रत्येक कार्यकर्ते मागच्या मला पाडण्यामध्ये राष्ट्रवादीचे किती लोकांनी त्यांना सपोर्ट केलं, किती लोकांनी मदत केलं, कारण ते त्यांच्या कुटुंबाचे सदस्य होते. आज आदरणीय मुश्रीफ साहेबांनी केलं काय? त्यांनी हे जे सगळे संबंध आहेत ना ह्यांचा सौदा केला. सौदा, डील. कशासाठी? स्वतःला ईडी पासून वाचवण्यासाठी आणि स्वतःला पालकमंत्रीच्या एका तुकड्याच्या पदासाठी. आणि हा सौदा केला आणि हे केल्यामुळं निष्ठेचा सौदा, निष्ठेचे सौदागर आहेत ते. हे केल्यामुळं काय झाले की एखाद्या वेळेस त्यांना रात्री झोप येत नसेल असा माझा अंदाज आहे. कारण शेवटी ही इलेक्शन जसं मी म्हटलं की आदरणीय शरदचंद्र पवार साहेब विरुद्ध हसन मुश्रीफ साहेब आहे. आदरणीय शरदचंद्र पवार साहेब एक प्रतीक आहेत, शामराव भिवाजी पाटील साहेबांचं प्रतीक आहेत, स्वर्गीय राजेसाहेबांचं प्रतीक आहेत, मंडलिक साहेबांचं प्रतीक आहेत आणि बाबा कोपेकर. ह्या सगळ्या लोकांच्या निष्ठेचा सौदा त्यांनी केला आणि या गोष्टीचं ना रात्री झोप येत नाही आहे आणि नसल्यामुळं असे चुकीचे वक्तव्य करतात.
ज्या एक पालकमंत्रीनी असं वक्तव्य करणं म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान केल्यासारखं आहे. आपण जे अल्पसंख्याकबद्दल पण बोललो, त्या लढाईला तसं स्वरूप येण्याचं एक कारण हे नव्हतं का की तुम्ही ऑलमोस्ट सर्टन होतात भाजपचे उमेदवार असणार ते तुमच्याकडे येईपर्यंत. तोपर्यंतची तुमची वक्तव्य पाहिली तर ती पण कागलला तुम्हाला भगवं करायचं होतं, तुम्हाला परिवर्तन तिथं आणायचं होतं. त्या लढाईला तुम्ही पण सॉर्ट ऑफ नॉट डायरेक्टली म्हणणार नसाल तुम्ही, पण त्याला त्याच वेळेस ते असं स्वरूप येणं, कारण भाजपचं शेवटी ती एक तो DNA आहे की त्याला हिंदू किंवा मुस्लिम, हिंदू मुस्लिम धार्मिक स्वरूप हे येणारच होतं. तर तुम्ही ते जे काही गेल्या 2-4 वर्षात ते काम केलं तिथं, तर त्याचा पण याला कुठं हातभार नाही. मी आपले आभार व्यक्त करतो आपण हा प्रश्न विचारला. मी भारतीय जनता पार्टीमध्ये असतानाही मी थोडं दुरुस्त करतो, मी पुरोगामी बॅकग्राऊंडचा आहे. मी भगवा हा शब्द कधी वापरला नाही. मी म्हटलं की आपल्याला कागल, गडिंग्लज, उत्तूरचा कोंडाणा परत जिंकायचा आहे, आपल्याला स्वराज्य निर्माण करायचं आणि सुराज्य निर्माण करायचं आहे. आणि जातीवादी कार्ड प्ले करणं हे माझ्या रक्तात नाही आहे. आणि त्याच्यामुळं मी आता सांगतो की येत्या काळामध्ये आपल्याला खरे पुरोगामी विचार, एवढ्या वर्षामध्ये ज्यांनी जातीचा कार्ड आता वापरला यांनी कधीच पुरोगामी विचार मेंटेन नाही केले. खरे पुरोगामी विचारासाठी हे इलेक्शन लढवायचे. मी फक्त म्हणजे 9 एप्रिल 2022चं तुमचं खूप गाजलेलं भाषण आहे ते फक्त कोट करतो की भगव्या रंगाला आणि भगव्या झेंड्याला नतमस्तक होणारी ही भूमी आहे. एक गोकुळच्या इलेक्शनचा तुम्ही दाखला दिलात की गोकुळ भगव्या रंगाचे वीरेंद्र मंडलिक कसे पडतात तिथं, मुश्रीफांचे चिरंजीव येतात पण आणि विचारा नाही तर हेच भगव्या विचाराला मानणारे वीरेंद्र मंडलिक कसे पडतात. मी म्हटलं ते भगवे विचाराला मानणारे कसे, बरोबर. कारण ते शिवसेनामध्ये आहेत, शिवसेना भगवे विचाराला मानणारा पक्ष आहे. भगवे विचार मानणारे वीरेंद्र मंडलिक कसे पडतात. आभारी आपण हा प्रश्न विचारला की गोकुळच्या इलेक्शनमध्ये संजय दादांचे चिरंजीव पण पडतात आणि संजय दादांच्या बहीण पण पडतात. त्या पॅनलमधून हेच 2 पडतात. ठरवून केलं का असा प्रश्न मी विचारला. कारण वीरेंद्र मंडलिकांनी मुश्रीफांना भाषणात विचारलं होतं की आम्ही जसं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केलाय तसं कागलचा पुतळा तुम्ही उभा का नाही केला. हा प्रश्न विचारल्याची किंमत त्यांना मोजावी लागली का, तसं मी विचारलं. मी भगव्यासमोर नतमस्तक होतो ते पूर्ण भाषण आहे का. मी म्हटलं भगवं हा कुठल्या जातीचा रंग नाही आहे. ओके, बरोबर. मी नेहमी म्हटलं की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रत्येक पत्र लिहिताना पहिले शब्द काय वापरायचे, जय शिवराय, बरोबर. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व समाजाने एकत्र करून काम केलेलं आहे, हे समजून घेतलं पाहिजे. आणि भगवं हे एक जातीचा नाही, एक विचाराचा आहे, सर्व समावेश आहे. भगवं, निळं, हिरवं हे सर्व भगव्याचे विचाराचे म्हणून आपण घेतलं पाहिजे. ह्याचा उल्लेख मी केला. ते जे भाषण आहे आपण पूर्ण ऐका. मी ऐकलं ते भाषण, पण हे फक्त त्याच्यात थोडंसं मला हे त्या लाईनच्या पुढेच मी पुढची लाईन वापरली होती, ती पण जरा आपण कोट करा. आता महायुतीची जी लोक आहेत तिथं तुमच्या विरोधात ते लढतील, त्यांना तुम्हाला वाटतं की ते सोपं जाईल. याच्यासाठी मी विचारतोय की आता मुश्रीफांना त्यांना डिफेंड करावं लागणार आहे. तिथं आपण पाहिलं की अमित शहा साहेबांचा दौरा तिथं होता, ते पण बहुतेक आले नाहीत. तर ते काय आहे नेमकं, तुम्हाला वाटतं ते सोपं आहे किंवा त्याच्यात भाजपची स्थानिक भाजप जी आहे ज्याच्यासोबत तुम्ही परवापर्यंत होता त्यांची खूप अडचण होणार आहे. आदरणीय गृहमंत्री माननीय अमित शहा साहेबांचा कोल्हापूर दौरा झाला आणि त्याच्या आधीपासून माननीय मुश्रीफ साहेब म्हणत होते की ते 1100 बेडच्या हॉस्पिटलचे आणि मला वाटतं जिल्हा बँकेच्या काहीतरी ऑफिस उद्घाटनला येणार आहेत. वारंवार त्यांनी स्टेटमेंट केलं. अमित शहा साहेब जेव्हा ह्या कोल्हापूरला येऊन त्या कार्यक्रमाला स्किप करतात, काय 1 तास कार्यक्रम घ्यायला काय, आणि त्यांचा दौरा बघितला रात्री ते मुक्कामला कुठेतरी होते, काय अवघड गोष्ट नव्हती. माझा असा अंदाज आहे की अमित शहा साहेबांनी विचार केला, IB रिपोर्ट आणि ट्रॅक रेकॉर्ड बघितला, ते विचार करत असतील जे खुद्द शरदचंद्र पवार साहेबांची होऊ शकले नाहीत हे आमचे किती होणार. असा एखाद्या वेळेस त्यांनी विचार करून निष्ठा, बरोबर, या शब्दाला बघून त्यांनी एखाद्या वेळेस त्यांचा कार्यक्रम स्किप केला असेल. पण माझी मुश्रीफ साहेबांना विनंती आहे की येत्या काळामध्ये त्यांनी पाठपुरावा करून अमित शहा साहेबांना आणावं आणि ते आले तर बरं होईल. कारण हा प्रश्नाचं पण उत्तर दिलं पाहिजे की 1100 बेडचं हॉस्पिटल कोल्हापूरला होते
पण त्यांना असं हॉस्पिटल कागलला का आणता आलं नाही याचं पण त्यांनी उत्तर द्यावं. कागलच्या जनतेसमोर जो पेच आहे, तुम्हाला काय वाटतं की कागलकर जनता काय पाहून या विधानसभा निवडणुकीमध्ये मत देईल? कागल गडिंग्लज उत्तूरच्या 3,37,000 हे माझे मतदार नाही आहेत, हे माझे कुटुंबाचे सदस्य आहेत. मी त्यांच्याकडून आशीर्वाद मागतोय, कारण घरच्या लोकांना आपण आशीर्वाद मागतो, बाहेरची माणसं मतदान मागतात. ही स्वाभिमानी जनता आहे. या जनतेने आत्तापर्यंत जो काही विजय ज्यांना मिळवून दिला त्यांनी दिला, ते कशासाठी दिला? कारण त्यांची कोणावर एक निष्ठा होती. आज ते निष्ठेची सौदा केल्यानंतर हा फार मोठा विषय झालेला आहे. ही जनता आता आडवाआडवीच्या राजकारणाला कंटाळली आहे, जिरवाजिरवीच्या राजकारणाला कंटाळली आहे. आणि या जनतेला आता माझ्या कुटुंबाच्या लोकांना कागल गडिंग्लज उत्तूरची एक वेगळी आयडेंटिटी तयार करायची आहे. आणि त्या आयडेंटिटीमध्ये विकास विजन राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांचं कागल ही आयडेंटिटी त्यांना निर्माण करायची. आणि त्यासाठी 101% हे येत्या काळामध्ये या परिवर्तनाला साथ देतील. तुम्ही कम्फर्टेबल असाल तर उत्तर द्या ह्या प्रश्नाचं. की मराठा आरक्षणाच्या बद्दल पण तुमचे आधी पण काही विचार होते 2023च्या आधीपर्यंतचे. आता तुम्ही पवारसाहेबांच्या पक्षात आलात, ते विचार काही बदलले, ते भूमिका काही बदलली आहे त्याच्याबद्दलची? महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी मराठा आरक्षणाबाबत वक्तव्य केलेलं आहे. आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं की मराठा समाजाला पण न्याय द्यायला पाहिजे. आणि त्याच भूमिकेने जर आपण बघितलं तर राजे विक्रमसिंह घाडगे माझी बँक आहे. आरक्षण एक मुद्दा झाला, तो आपण केलाच पाहिजे. पण फक्त आरक्षण करून समाज सक्षम होणार आहे का? ॲज नेता अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ जे कर्ज योजना आहे त्याच्यामधून या राज्यामध्ये सर्वाधिक कर्ज जर कुठल्या बँकेने दिली असेल तर राजे विक्रमसिंह घाडगे बँकेने आज ऑलमोस्ट 130 कोटीपर्यंत कर्ज दिलेले आहेत. 92% त्याच्यामधले कर्जदार मराठा समाजाचे जे आहेत ते फर्स्ट टाइम बिझनेस करतायत. आणि त्याच्यामधले 42% मुलं जी आहेत त्यांनी आता खाली नोकर भरती पण सुरू केली आहे. त्याच्यामुळं मराठा समाजाच्या मुलांना फक्त आरक्षणच्या बरोबर स्वतःला पायावर उभा करणाऱ्या राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांच्या विचाराने आपल्याला येत्या कामात का करायचं आहे? हा विचारला याच्यासाठी मी की पुन्हा तुमचंच हे वाक्य आहे, मी ते कोट करतो की 50 वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं मराठा समाजाला किंवा आरक्षणाच्या प्रश्नावर काहीही केलं नाही. मराठा आरक्षणासाठी जर का कुणी काही केलं असेल तर ते म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी. या मतावर तुम्ही अजूनही ठाम आहात? एक आपण समजून घेतलं पाहिजे की हे वक्तव्य करताना माझं एक नेहमी फ्रस्ट्रेशन राष्ट्रवादी काँग्रेसवर एकाच विषयाचं होतं की कागल ही राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांची जन्मभूमी आहे. त्यांनी ज्या नेतृत्वाला पाठबळ दिलं, या नेतृत्वाने आत्तापर्यंत मराठा समाजाला जे न्याय द्यायला पाहिजे आणि ज्या शाहू महाराजांच्या भूमीला राज्यभर एक एक्झाम्पल केलं पाहिजे ते केलं नाही. माझं फ्रस्ट्रेशन आता बोलताना मला ते बोलावं लागणार की मला सांगा ना, आज ज्यांच्या हातामध्ये जिल्हा बँक आहे, किती मोठ्या प्रमाणात युवकांना आपण हे करू शकलो असतो, मुलांना आपल्या पायावर उभा करू शकलो असतो. माझं फ्रस्ट्रेशन ते होतं. आणि ते मी नेहमी प्रकट केले की जेवढं पाठबळ त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसनी दिलं, बरोबर, त्या पाठबळाचं जसं पवार साहेबांनी आपल्या बारामतीमध्ये केलं आणि प्रत्येक कॉन्स्टिट्युन्सीमध्ये झालं तसं कागलची डेव्हलपमेंट झाली नाही. आणि ती येत्या काळामध्ये समाजाची डेव्हलपमेंट, सर्व समाजाची डेव्हलपमेंट करायला हा समरजी घाडगे आजच्या आमच्या कुटुंबाच्या लोकांकडून त्यांचा आशीर्वाद मागतोय. तुम्ही एज्युकेशनबद्दल तुमचं व्हिजन सांगितलं. शेती सहकार हा सुद्धा तुमचा तिथला पाया आहे. वसंतदादा पाटलांचं तुम्ही नाव घेता, यशवंतराव मोहितेंचं घेता, तर तसंच शेती सहकारमध्ये पण काम करायची गरज आहे असं तुम्हाला वाटतं? शेतीबद्दल आपण जर विचार केला, एक चांगला प्रश्न आपण विचारला. मी माझ्या शाहू कारखान्याचं 2034चं विजन तयार केले आणि माझ्या कागल गडिंग्लज उत्तर विधानसभेचं पण 2034चं शेतीबद्दल विजन डेव्हलप केलेलं आहे. आपल्याला आता शेतीकडे बघताना व्यवसाय म्हणून बघितलं पाहिजे. आता पारंपरिक शेती करून काम करू शकत नाही. त्याच्यामध्ये ड्रोन टेक्नॉलॉजी असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा विषय असेल, सॉइल टेस्ट लॅबचा विषय असेल, आणि येत्या काळामध्ये मी तुम्हाला सांगू आपल्याला आता हार्वेस्टिंग मशीन्सकडे जास्त वळावं लागणार आहे, कारण शेतमजूर ही कन्सेप्ट आता कमी होत राहणार आहे.
आणि कारण का आता बीडमध्ये पण पाऊस पडल्यामुळे यंत्रणा तिथं जास्त व्हायला लागली. तर हे येत्या काळामध्ये टेक्नॉलॉजीज आपण पुश केले पाहिजे. ऊसाचे नवीन नवीन व्हरायटीज जे आहेत हे आता आपण मुलांना एज्युकेट केलं पाहिजे, त्या मुलांना व्यवसायामध्ये आणलं पाहिजे. ग्रीन हाऊसेस नावाची जी कन्सेप्ट आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये आता आपल्याला प्रमोट केली पाहिजे. त्याच्या ज्या केंद्राच्या सबसिडीज आहेत त्याचं टायअप करायचं माझं चालू आहे. फूड प्रोसेसिंग मिनिस्ट्रीच्या माध्यमातून आणि मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइझिंगच्या माध्यमातून आपण हे छोटे छोटे उद्योग जर आपल्या युवकांना प्रमोट केले तर सगळ्यात चांगली गोष्ट. शेवटचा मुद्दा, डेअरीमध्ये आता अण्णासाहेबच्या माध्यमातून बऱ्याच लोकांनी गोठे सुरू केलेत. मुक्त गोटा कन्सेप्ट ही आता मुलांनी गेली पाहिजे. त्यासाठी आता आम्ही दिलेल्या टोटल गोट्याच्या प्रकरणाच्या 22% ते 23% मुलांनी मुक्त गोटा सुरू केला. त्या कन्सेप्टला मला असं वाटतं की एक जोडधंदा म्हणून आपण प्रमोट केलं तर दुधाचं क्वालिटी, फॅट, क्वांटिटी आणि जनावरांचे जे गाभणचे आजार आहेत ते प्रचंड कमी होतात. 2 गुंठ्यामध्ये ते जर प्रोजेक्ट केला तर फार मोठा फायदा होईल. तर शेती आणि नवीन टेक्नॉलॉजी हे करून विजन 2034 मी काम करतोय. आणि तुम्ही काही पुन्हा राजकारण इनव्हिटेबल आहे. येस येस. तर शेवटचा प्रश्न आहे हा की कागलमध्ये तुम्ही काही सर्वे केलात, ऑफिशियल, इन्फॉर्मल, त्या सर्वेमध्ये काय आहे का तुमच्याकडे काही रिपोर्ट की काय होणार काय नाही, की तुम्ही फक्त लोकांचं रिस्पॉन्स बघूनच तुम्ही ठरवताय की नाही आपले साऊंड पोझिशन आहे? आता सर्वे सगळे झालेत. मी फक्त एवढंच सांगतो की कागलच्या जनतेने येत्या काळामध्ये इलेक्शन आपल्या हातात घेतील याचा मला पूर्ण विश्वास आहे. मी जिंकलोच, जनता मलाच निवडून देईन असे काही बॉम्बॅस्टिक स्टेटमेंट करणार नाही. कारण मला कागल, गडिंग्लज, उत्तूरच्या 3,37,000 माझ्या कुटुंबाच्या सदस्यांचा विश्वास आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने येतं विकास, एवढं परिवर्तन, येणारं सुराज्य हे जनता आपल्या हातात घेऊन हे स्वतः घडवेल याचा मला ठाम विश्वास आहे. थँक्यू समरजितजी. थँक्यू. तुम्ही मनमोकळेपणाने सर्व प्रश्नांची उत्तरं दिलीत आणि संवाद साधला. धन्यवाद. Yes, तर हे होते समरजित सिंग घाडगे. कागलच्या बद्दलचं आपलं व्हिजन आणि विधानसभेच्या बद्दलचं त्यांचं आकलन याविषयी आपण चर्चा करत होतो. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.